नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की तुम्हाला लँड घ्यायची असेल तेव्हा, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी घेणार किंवा स्वतःच्या बंगल्यासाठी घ्यायचं किंवा कशासाठीही घ्यायचं म्हटलं, तर तुम्हाला ते घेताना काय काय बघायला पाहिजे. बरेच चांगली चांगली लोकं याच्यामध्ये फसतात आणि ते घेतल्यानंतर त्याला काय करायला पाहिजे, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आता बरीच लोकं जमिनी घेतात. जमिनी घेताना पहिल्यांदा काय बघायला पाहिजे, की त्याचा झोन काय आहे. त्याच्यानंतर आता टाउन प्लॅनिंगमध्ये म्हणजे समजा तुम्ही कॉर्पोरेशनच्या हद्दीत राहत असाल तर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जाऊन तुम्ही त्याचा दाखला घेऊन येऊ शकतात किंवा कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असाल तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमधनं तुम्हाला त्याचा झोन दाखला मिळू शकतो. ॲग्रिकल्चरल लँड असेल तर ॲग्रिकल्चरल लँड तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 10-11 गुंठ्याच्या खाली तुम्हाला विकत घेता येत नाही. आता काहीतरी शिथिल केलं आहे किंवा बावनकुळे साहेब करणार आहेत काहीतरी, पण इट इज डेंजरस. काय आणि तिथून कुठला प्रपोज रोड जातो आहे का, काय जातो आहे का, हेही बघितलं पाहिजे तुम्ही. तसंच तो एन ए लँड असेल किंवा काय असेल तर उत्तम. झोन समजा ब्ल्यू लाईनमधला झोन असेल तर ब्ल्यू लाईन म्हणजे कसं असतं की ते तुमचा जो काय तो पूररेषेची पूररेषा असते ब्ल्यू लाईन म्हणजे. पूररेषेच्या आतमध्ये असेल तर बंगले किंवा हे पाडले जातात किंवा तिथे बांधकाम तुम्ही बेकायदेशीर लोकांनी बांधकाम केलं तर आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे एक 7-8-10 महिन्यापूर्वी का वर्षभरापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये ब्ल्यू लाईनच्या रेषेमध्ये काही बंगले बांधले गेले होते. ते सगळे बंगले पाडले गेले. कॉर्पोरेशननी एका दिवसात कुठलीही नोटीस न देता पाडले. लोकं अक्षरशः हे झाली. मला म्हणजे त्याच्यामध्ये खूपच लोकांचं नुकसान झालं. त्यामुळे प्रत्येकाने आपलं हे कुठे आहे ते ब्ल्यू लाईनमध्ये तुम्ही बंगला बांधणार असाल तर काय करणार. तुम्ही ब्ल्यू लाईनमध्ये पाहिजे तर एखादं हॉटेल बांधा. म्हणजे हॉटेलला फार मोठं बांधकाम लागत नाही. हे केलं तर ते आणि नदी किनारी किंवा असं तुम्ही ते हॉटेल बांधू शकतात तुम्ही किंवा ग्रीन झोन जो नदीच्या बाजूला असतो त्या पट्ट्यामध्ये तुम्ही हॉटेल वगैरे तुम्ही चांगलं करू शकतात. इथे काही ठिकाणी मंगल कार्यालय झालेली आहेत. खूप चांगले हे झालेले आहेत. तर ते तुम्ही करू शकतात. हे त्यामुळे ते एक बघायचं की कुठलं आहे. बेसिकली तुम्हाला चांगले पैसे व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एन ए लँड घ्या. मग ती एन ए इंडस्ट्रियल असो, एन ए कमर्शियल असो किंवा एन ए रेसिडेन्शियल असो, त्याला येलो झोन म्हणतात, ती घ्या. त्याच्याबरोबर काय काय घ्यायचं तर त्याच्याबरोबर किमान 30 वर्षाचा वकिलाकडनं स्वतःच्या वकिलाकडनं त्याचा सर्च रिपोर्ट करून घ्या. 2 पैसे जातील तुमचे. त्याचा सर्च रिपोर्ट करून घ्या. त्याचं रजिस्ट्रेशन होतं. स्टॅम्प ड्युटी देऊन व्यवस्थित रजिस्ट्रेशन करा त्याचं. ते रजिस्ट्रेशन करून तुम्ही काम पुढे म्हणजे तुम्ही विकत घेऊ शकतात. त्याचं डिमार्केशन घ्या. म्हणजे एक्झॅक्ट चतुर्सीमा ज्या त्याच्या आहेत ते चतुर्सीमाचं एक डिझाईन त्याचं एक डिमार्केशन म्हणतात. ते डिमार्केशन घ्या. तर आणि हे म्हणजे ह्या तुमच्या फाईलला पेपर्स असले पाहिजेत. म्हणजे 7/12 रजिस्ट्रेशन झाल्यावर 7/12 तुमच्या नावावर पाहिजे. तुम्ही घ्यायच्या आधी ज्याच्याकडनं घेत आहेत त्याच्याकडचा 7/12 असला पाहिजे. किंवा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाला दिली असेल तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी काय म्हणून दिली ते बघायला पाहिजे तुम्ही. तिसरी गोष्ट म्हणजे ते त्याचं डिमार्केशन बघायला पाहिजे की त्यांनी डिमार्केशन केलं आहे का. लेआउटमधला प्लॉट असेल तर जुन्या लेआउटमधला असेल तर तो कुठल्या लेआउटमधला आहे, टाउन प्लॅनिंगमधला आहे का कॉर्पोरेशनच्या लेआउटमधला आहे आणि त्याला म्हणजे एन ए आहे का, बेसिकली एन ए आहे का, हे सगळं बघून म्हणजे मालकाच्या नावावर 7/12 आहे का, त्याला त्यांनी कोणाला विकायला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली असेल तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी काय आहे, डिमार्केशन काय आहे त्याचं, तो लेआउट सँक्शनमधला प्लॉट आहे का काय, ह्या सगळ्या. कारण लेआउट सँक्शनमधला प्लॉट नसेल आणि नुसता येणे असेल तर तुम्हाला एफ एस आय कमी मिळतो. लेआउट सँक्शनमधला असेल तर तुम्हाला एफ एस आय जास्त मिळतो काय. तर ह्या ते आहे का ते बघा. त्याचा कॉर्पोरेशन किंवा तत्सम कुठला टॅक्स भरला आहे का, की भरला नसेल तर तो किती राहिला आहे तो बघा तुम्ही. आणि तो भरायचा असेल तर तेवढे पैसे कमी करून तो प्लॉट विकत घ्या. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे की तो एन ए टॅक्स भरला आहे का, कॉर्पोरेशनचा टॅक्स भरला आहे का, हे दोन्ही टॅक्सेस भरलेत का हे बघा तुम्ही. आणखीन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायलीला पाहिजे. आणि तुम्ही एकदा तो प्लॉट घेतलात
तर त्याला तुम्ही कंपाऊंड मारलं पाहिजे आणि कंपाऊंड व्यवस्थित आहे हे बघण्यासाठी निदान तुम्ही महिन्यातनं एक चक्कर त्या प्लॉटवर किंवा तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि त्या तिथे तुम्ही स्वतःचा एक बोर्ड रोवला पाहिजे. बोर्ड रोवून ही प्रॉपर्टी कोणाची आहे, काय आहे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. प्लॉट घ्यायच्या आधी जसं मी म्हटलं 30 वर्षाचा सर्च घेतला पाहिजे. 30 वर्षाच्या सर्च बरोबर तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही एक जाहिरात द्यायला पाहिजे आणि हरकती मागवायला पाहिजे. जर हरकती नाही आल्या तरी उद्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतात, पण हरकती मागवल्या पाहिजेत. हे सगळं तुम्हाला प्लॉट विकत घेताना ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत आणि तरच तो प्लॉट घ्यायचा. आणखीन जसं मी तुम्हाला म्हटलं की तो कुठल्या सिक्युअर्ड झोनमध्ये, आता रेड झोनमधले प्लॉट्स असतात. रेड झोनमधले प्लॉट्स लोक 99 वर्षाच्या कराने विकतात, पण रेड झोनमधले प्लॉट विकायलाच परवानगी नसते. काय आत्ता जे कुदळवाडीमध्ये वगैरे जे काय पिंपरी चिंचवडमध्ये झालं, 800 एकर साफ केले. ते 800 एकर जे साफ केलेले आहेत याच्यातला हा रेड झोन आहे. रेड झोन हा मिलिटरीचा असतो आणि मिलिटरी केव्हाही त्यांची पॉवर दाखवू शकते. काय तर हे सगळं बघून तुम्हाला तुमचं गणित लावायला पाहिजे आणि मगच तो प्लॉट विकत घ्यायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्लॉट विकत घेऊ नका. समजा तुम्हाला प्लॉट विकत घ्यायचा असेल आणखीन तुमच्याकडे ही सगळी सोय नसेल काय किंवा ही सगळी माहिती घेणारं तुमच्याकडे कोणी नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. मग तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला आमचा कॉन्टॅक्ट विचार आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट पाठवू. आणखीन मग तुम्ही प्लॉट्स घ्या. तुम्हाला हिंदुस्थानात कुठेही प्लॉट घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आमच्या माध्यमातून. पण ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.